नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काकडीबद्दल लागवडी ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काकडीची शेती हे एक उत्कृष्ट नगदी पीक आहे। यामध्ये काम कमी, खर्च कमी पण उत्पादन जास्त असते आणि योग्य भाव मिळाल्यास चांगला पैसा मिळू शकतो। काकडी लागवडीसाठी 18 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य असतं। शक्यतो पाऊस जास्त असलेल्या ठिकाणी काकडीची लागवड करू नये। यासाठी हलकी जमीन pH 6 ते 7 दरम्यान असणारी हवी। काकडी लागवड करणाऱ्यांनी वर्षातून एकदा तरी सॉइल टेस्टिंग करणं फायद्याचं ठरतं। साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी। जमिनीची तयारी करण्यासाठी सुरुवातीला नांगरणी मारून त्यामध्ये गोबर खत टाकून रोटर मारून घ्यावी। त्यानंतर जमीन सपाट करून बेड तयार करून मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड केली जाते। काकडी लागवडीत मल्चिंग पेपर खूप महत्त्वाचा आहे। यामुळे बेडवर सूर्यप्रकाश थेट पडत नाही आणि खतांचा चांगला वापर होऊन मुळांसाठी चांगले वातावरण मिळते। काकडीचे प्रामुख्याने बिया नसलेली आणि बिया असलेली असे दोन प्रकार असतात। नर्सरीतून रोपं लावली तर 35 दिवसांनी आणि थेट बिया लावले तर 45 दिवसांनी काढणीला सुरुवात होते। काकडीला थ्रिप्स, मवा, तुडतुडे यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो। त्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य फवारणी करणं गरजेचं असतं। शेतकऱ्यांनी जर योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन करून काकडीची शेती केल्यास नक्कीच त्यांना फायद्याचं ठरू शकतं। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या काकडी लागवडबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा।